द हिंद न्यूज .ऑनलाईनच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आज पुन्हा नवीन विषय घेऊन मोटिवेशनल करिअर अकॅडमीचे संचालक बापूराव हिरे सर हे आज आपल्याला पोलीस भरती, आर्मी भरती, सरळ सेवा विषय मार्गदर्शन करणार आहेत। नमस्कार मित्रांनो, मी बापूराव हिरे, संचालक मोटिवेशन अकॅडमी। आज आपल्याला 3 वेगवेगळ्या एक्झामविषयी माहिती घ्यायची आहे। एक पोलीस भरती, दुसरं म्हणजे आर्मी भरती आणि तिसरं म्हणजे सरळ सेवा। ठीक आहे, खरं तर पोलीस भरती हा पण सरळ सेवाचाच पार्ट येतो, पण तरीसुद्धा काही वेगळं पण आहे। बऱ्याच वेळा स्पेशलाइज अभ्यास करतात आणि थोडा अभ्यासक्रमात फरक असल्यामुळे त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। या 3 वेगवेगळ्या परीक्षा, अनेक पदं येतात त्याच्यामध्ये, सरळ सेवामध्ये बरेच पदं येतात, त्यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। सगळ्यात आधी आपण पोलीस भरतीची माहिती घेऊया की पोलीस भरतीला नेमकं काय असतं, कशा पद्धतीने तयारी करतात, पेपरचा पॅटर्न काय असतो, फिजिकल असतं, शारीरिक चाचणी असते, नेमकं काय असतं त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। पोलीस भरतीसाठी 2 टप्पे महत्त्वाचे असतात। एक असतं तुमचं फिजिकल आणि दुसरं असतं पेपर। ठीक आहे, म्हणजे पोलीस भरतीसाठी तुम्हाला पेपर पण द्यावा लागतो आणि फिजिकल पण द्यावं लागतं। दोघं क्वालिफायच नाही तर तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं फायनल सिलेक्शनसाठी। ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं दोघंच्या दोघं उत्कृष्ट असणं, त्याच्यावरती कमांड असणं, जास्तीत जास्त सराव असणं हे तुमचं काम आहे। पेपरमध्ये नेमकं काय असतं, किती मार्काला असतो, किती क्वेश्चन असतात, कोणते विषय असतात त्याच्याविषयी आपण बोलूया। पोलीस भरतीचा जो काही पेपर असतो त्याच्यात 100 प्रश्न, 100 मार्क असतात। या 100 प्रश्नांमध्ये साधारणतः डिस्ट्रीब्युशन आपण जर बघितलं तर 25-25-25चं डिस्ट्रीब्युशन आपल्याला आढळून येतं, परंतु हा पॅटर्न पण तसा फिक्स नाही। प्रश्न हे थोडेफार मागे पुढे होऊ शकतात, कधी कधी GHचे प्रश्न जास्त टाकून देतात। ठीक आहे, आणि असं होऊ शकतं इकडे तिकडे, विषय हे तेच असतात, पण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन, प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन हे बऱ्याच वेळा बदललेलं आहे। पण मी एक साधारण डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतो की 100 प्रश्न जर असतील तर 100 प्रश्नांमध्ये 25 प्रश्न हे तुमचे मराठी व्याकरणावर येत असतात। 100 प्रश्नांमध्ये 25 मराठी व्याकरण, 25 प्रश्न हे गणितवरती असतात, 25 प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती असतात। म्हणजे 100 पैकी तुमचे 3च विषयावर 75 प्रश्न किंवा 75 मार्क असतात। म्हणजे 3 विषय जर मजबूत केले तर पोलीस भरतीची की आहे, दिस सब्जेक्ट्स आर की टू सक्सेस। हे 3 सब्जेक्ट तुमची एक प्रकारे यशस्वीकडे जाण्याचा एक राजमार्ग आहे, एक महत्त्वाची किल्ली आहे असं समजा तुम्ही। ठीक आहे, मग हे 3 विषय तुम्हाला मजबूत आहेत। 100 प्रश्नांपैकी 3 विषयावरती 75 प्रश्न आहेत। विषय कोणते कोणते? मराठी 25, गणित 25 आणि बुद्धिमत्ता 25। राहिले 25 प्रश्न, तर 25 प्रश्नांसाठी GK किंवा GS, ज्याला मराठीमध्ये आपण सामान्य अध्ययन असं म्हणत असतो, त्याच्यावर असतात। हे GSचे जे 25 प्रश्न असतात ते 25 प्रश्न नेमके कोणता GSचा विषय असतो त्याच्यात सगळे विषय असतात, पण ते जास्त डीप नसतात, MPSC सारखे थोडे वरवरचे असतात। पण जास्त अभ्यास करा, विशेषतः 1 लाईनर जास्त प्रश्न त्याच्यावर येत असतात। इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, पंचायत राज असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, अशा टाईपचे विषय GKमध्ये, GSमध्ये येत असतात। इतिहासाचा अभ्यास करताना आधुनिक भारताचाच इतिहास करायचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे। विशेषतः वन लाईनर टाईप जे काही तुमचे हे असतात क्वेश्चन्स, त्या क्वेश्चनवरती पोलीस भरती किंवा सरळ सेवेला तुम्हाला जास्त एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास केला पाहिजे। ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या आजूबाजूचे फॅक्ट्स असतील ते हिस्ट्रीमधल्या महत्त्वाचे आहेत। देशाचा जो काही तो लढा आहे, फ्रीडम स्ट्रगल किंवा आपण त्याला स्वातंत्र्य चळवळ म्हणतो, त्या चळवळीच्या आजूबाजूचे ज्या फॅक्ट्स आहेत त्या तुम्हाला पाठ कराव्या लागतात इतिहासामध्ये। भूगोलकडे गेलो तर भूगोलामध्ये पण तुम्हाला 1 लाईनर फॅक्ट्सवरती जास्त फोकस करावा लागतो। महाराष्ट्राची लांबी रुंदी असेल, त्याच्यानंतर कोणते पर्वत आहेत, त्यांचा नेमका क्रम कसा आहे, ठीक आहे, नद्या आहेत, कोणत्या नद्या आहेत, किती अंतर आहे, म्हणजे किती किलोमीटर वाहतात, कोणत्या समुद्राला जाऊन भेटतात, त्यांचा उगम कुठे होतो, त्यांच्या उजव्या तीरावरच्या नद्या, डाव्या तीरावरच्या नद्या, तुम्हाला ह्या टाईपमध्ये बराच अभ्यास करावा लागतो। महाराष्ट्रात खनिज असतील, देशाचा पण सेम पद्धतीने तुम्ही करू शकतात। प्राकृतिक विभाग कोणते आहेत, लांबी रुंदी कोणती आहे, फॅक्च्युअल जो डेटा आहे तो याच्यामध्ये जास्त एक्सपेक्टेड असल्यामुळे तुम्ही ह्या मार्गाने अभ्यास करू शकतात। कोणत्या खिंडी आहेत वगैरे, किल्ले कुठे आहेत, नाही का, या टाईपमध्ये तुम्हाला जॉग्रफीचा अभ्यास किंवा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो। अर्थशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला साधारणतः पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पंचवार्षिक योजना वगैरेवरती जरा जास्त फोकस असतो। ठीक आहे, थोडं बेसिक GDP काय आहे वगैरे अशा कन्सेप्ट तुम्हाला पाठ पाहिजे। भारताने नेमकं आर्थिक नियोजनामध्ये काय सहभाग केला, कोणत्या योजना केव्हा राबवल्या, ठीक आहे, लेटेस्ट काही योजना असतील त्या टाईपमध्ये क्वेश्चन 2-3 क्वेश्चन तुमचे याच्यावरती, जास्त काही क्वेश्चन येत नाही। GK 25 मार्काला, त्याच्यात एवढी सगळे विषय म्हटल्यानंतर जास्त प्रश्न येत नाही, एका विषयावर 2-2, 3-3 प्रश्न येतात। त्याच्यानंतर पुढे तुमचा जो विषय आहे तो आहे विज्ञान। विज्ञानमध्ये पण मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायो वगैरे याच्यावर 1 लाईनर फॅक्ट असतात।
ठीक आहे. मग आपली बॉडी सिस्टम असेल वगैरे. वन लायनर फॅक्ट म्हणजे उदाहरणार्थ मानवी शरीरामध्ये किती हाडं असतात, बालकामध्ये किती हाडं असतात, कोणता ब्लड ग्रुप असतो, कोणता ब्लड ग्रुप कोणाला डोनेट करू शकतो, कोणाला डोनेट करू शकतो, कोणाकडनं रिसीव्ह करू शकतो, म्हणजे रक्त घेऊ शकतो. असेच एक सरळ पद्धतीचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला या सायन्समध्ये अपेक्षित असतात. ठीक आहे. असा सायन्सचा अभ्यास असतो. चालू घडामोडीवरती गेले तर बऱ्यापैकी तुम्हाला सध्या कोणाच्या नेमणुका झाल्या का लेटेस्ट, पोलीस महासंचालक कोण आहे, त्याच्यानंतर तुम्हाला साहजिकचे नवीन कोणी लेटेस्ट अजून मोठ्या लेवलचं पद असतील त्याच्यावरती कोणाची नेमणूक झाली का, तर वन लायनर फॅक्ट असतात. सरळ प्रश्न आणि शक्यतो डायरेक्ट तुमचं उत्तर असतं. त्याच्यामुळे काय तुम्हाला डायरेक्ट फॅक्ट जे आहे ते पाठ करावं लागतात. ठीक आहे. कोणाला अवॉर्ड भेटला म्हणजे कुठले वेगळ्या प्रकारचे जे काही तुम्हाला अवॉर्ड वगैरे डिक्लेअर होत असतात. ठीक आहे. तर त्यांच्यावरती तुम्हाला पुरस्कारवरती पण तुम्हाला बराच अभ्यास करावा लागतो. मग ते पुरस्कार वगैरे जे येते पण तुम्हाला समजून घ्यावे लागतात. तर अशा पद्धतीने 25 प्रश्न येतात, 2-2, 3-3 एका विषयावर येतात. थोडक्यात विषय तयारी केली की ॲव्हरेज अभ्यास केला. माझं सरळ मत आहे मराठी हे तुमचं एकदम उत्कृष्ट झालं पाहिजे. मराठी मोरावाळांबे असेल किंवा बाळासाहेब शिंदे असेल याच्यातनं एकदम उत्कृष्ट एकदम हाय लेवलचं झालं पाहिजे. 25 पैकी 25 मार्क त्याच्यात भेटले पाहिजे. गणितला 25 मार्क, बुद्धिमत्तेला 25 मार्क, ह्याच्यात आउट ऑफच मार्क पाहिजे तुम्हाला. 25 पैकी 25 आले पाहिजे म्हणजे 75 मार्कपैकी खरं तर 75 आले पाहिजे 3 विषय मिळून. हे पण जरी काही इकडे तिकडे थोडेफार 1-2 प्रश्न झाले तरी तुम्हाला 70+ याच विषयातनं आले पाहिजे. आणि 18 ते 20 मार्क तुम्हाला GS मध्ये GK मध्ये आणता येऊ शकतात. असे 18 ते 20 मार्क जर तुम्ही GS किंवा GK मधून आणले साहजिक तुमचा 90+ स्कोअर हा तुमचा होत असतो. आणि जर 90+ स्कोअर जर तुमचा होत असेल तर तुम्हाला पेपर पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, ही गॅरंटी आहे. आपल्या मोटिवेशन अकॅडमीमध्ये पण आपण मराठीसाठी अतिशय उत्कृष्ट स्टाफ आहे ज्यांना अतिशय टॉप मार्क मिळालेले आहेत. त्यांनी नुसतं मोरावाळांबे किंवा बाळासाहेब शिंदे केलेलं नसून पुण्यातल्या अनेक टॉप क्लासेसच्या नोट्स असतील, अनेक 10-8 पुस्तकं रेफर करून क्लासेसच्या नोट्स पण तयार केलेल्या आहेत. आणि त्या नोट्समधून जर तुम्ही तयारी केली तुम्हाला 25 पैकी 25 पेज नक्कीच आम्ही देऊ शकतो. इतक्या लेवलचा नोट्स आहेत त्या. ठीक आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल. गणित बुद्धिमत्तेला पण ऑफकोर्स तुम्हाला टॉप लेवलचे ज्या लोकांना गणितमध्ये अतिशय यश आहे, अतिशय अनुभव आहे, असे लोक तुम्हाला गणित बुद्धिमत्तेत मार्गदर्शन करतात. तर साहजिकच आहे ह्या गायडन्समुळे तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतात. GS GKला तर काही सांगायचाच विषय नाही, कारण MPC लेवलला आपल्याकडे जर टीचिंग चालत असेल तर याचा काही विषयच राहत नाही. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला पेपरची तयारी पोलीस भरतीच्या करता येईल. पोलीस भरतीच्या पेपरचा मार्क हे स्कोअर नक्कीच महत्त्वाचा आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे पोलीस भरतीचा, तो म्हणजे शारीरिक चाचणी, फिजिकल टेस्ट ज्याला आपण म्हणत असतो. तर हे फिजिकल टेस्ट 50 मार्काची आहे. 50 मार्काला फिजिकल असतं. काय असतं हे 50 मार्कामध्ये? 50 मार्कामध्ये 30 मार्क हे तुमचे 1600 मीटर जे काही धावणं आहे त्याला आहे. म्हणजे 50 मार्कामध्ये 30 मार्क हे तुमचे 1600 मीटर धावण्याला आहेत. 100 मार्क हे तुमचे 100 मीटरला तुमचे 10 मार्क आहेत. म्हणजे 50 मार्कापैकी 1600 मीटरला 30 मार्क, 100 मीटरला तुमचे 10 मार्क आणि एक शेवटचा अजून एक इव्हेंट असतो तो म्हणजे गोळाफेक. तर गोळाफेकला तुमचे 10 मार्क असतात. 8.5 मीटर प्लस गोळा गेला पाहिजे तर तुम्हाला 10 मार्क भेटतात. अशा पद्धतीने 50 मार्क हे मेलचं सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. की 1600 मीटर धावणं, 100 मीटर धावणं आणि गोळाफेक. आता मी बोलतो ते म्हणजे फिमेल फिजिकल विषय. पोलीस भरतीचं फिमेलचं फिजिकल. फिमेलच्या फिजिकलला पहिली इव्हेंट असते रनिंग, ही तुमची म्हणजे धावणे हे 800 मीटर असतं फिमेलला. ठीक आहे. किती असतं? 800 मीटर. दुसरा इव्हेंट आहे मुलींसाठी, ते म्हणजे 100 मीटर, जे मुलांना पण असतं, तिथं 10 मार्क आहेत. आणि तिसरा इव्हेंट मुलींसाठी आहे तो म्हणजे गोळाफेक. पण मुलींना गोळाफेकचं जे असतं ते अंतर कमी असतं. मुलांना 8.5चं असतं तर मुलींना 6-6.5 म्हणजे कमी असतं त्या मानाने. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे इव्हेंट आहेत. 50 मार्क व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस केली, डेली तुम्ही फिजिकल केलं तर तुम्हाला याच्यात चांगलं यश मिळू शकतं. आपल्याकडे पेपरसाठी वेगळी टीम आहे. प्रत्येक विषयासाठी वेगळे एक्सपर्ट लोक काम करतात. साहजिकच हे यश मिळणं सोपं असतं. आणि फिजिकलसाठी वेगळे ट्रेनर आहेत ज्यांना नॅशनल लेवलचे वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत, ज्यांनी वेगवेगळे ॲथलेटिक घडवलेले आहेत. अशा प्रकारचे लोक आहेत. आपल्या जे काही 3 ब्रँच असतील म्हणजे रविवार कारंजा अशोकस्तंभ मुख्य ब्रांच असेल किंवा नाशिक रोडची दुसरी ब्रांच असेल किंवा उत्तम नगरची तिसरी ब्रांच आहे, सगळ्या ब्रांचमध्ये या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. फक्त एकच आहे, मुलामध्ये जिद्द पाहिजे. 100% त्याला यश हे प्राप्त होऊ शकतं. अशा पद्धतीने पोलीस भरतीचा हा कोर्स आहे किंवा अशा पद्धतीने पोलीस भरतीचं जे काही आहे ते असं आपण सुरळीत चालू शकतो. हा पॅटर्न आहे, एक्झाम पॅटर्न. आता आपण दुसऱ्या पदाविषयी बोलूया, ते म्हणजे आर्मी जीडीची. ते पण ठीक आहे, जनरलचं बोलूया आपण. आर्मीतलं जे काही जीडीचं पद असतं त्या पदासाठी पण एक पेपर असतो आणि एक फिजिकल असतं. पेपर हा 100 मार्काचा, पण प्रश्न मात्र 50च असतात. म्हणजे 50 प्रश्न, मार्क मात्र 100 असतात. ठीक आहे. आणि आर्मीचं जे काही फिजिकल होतं ते मात्र 100 मार्काचे. 2च इव्हेंट आहेत पण 100 मार्काला. ठीक आहे. मग काय असतं पेपरमध्ये आणि काय असतं फिजिकलमध्ये ते आपण बघूया.
आर्मीच्या पेपरमध्ये तुम्हाला 50 प्रश्न येत असतात, पण 2 मार्काला एक प्रश्न असल्यामुळे मार्क किती होतात? 100 मार्क होतात. मग 50 प्रश्न कशावर येत असतात, कोणते विषय असतात ते आपण बघूया. 50 प्रश्नांपैकी 20 प्रश्न हे सायन्सवर येत असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो वगैरे, जे मी बेसिक बाकीचे पण कोर्सला बोललो त्या पद्धतीने असतात. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, बेसिक सायन्स जे आहे ते एक्सपेक्टेड आहे. तुम्ही 8वी ते 12वी पर्यंतचे NCERT किंवा स्टेट बोर्ड किंवा लुसेंटचं जर वाचलं तर अतिशय बेस्ट आहे. ते पुस्तक वाचून तुम्ही सायन्स अतिशय चांगले मार्क मिळवू शकतात. ठीक आहे, आणि आपल्याकडे सायन्ससाठी बेस्ट फॅकल्टी असल्यामुळे तुम्हाला त्याचं तिकडेही आपल्या इकडं अकॅडमी थ्रू पण मार्गदर्शन भेटू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला सायन्सचं 20 प्रश्न, 50 पैकी 20 प्रश्न सायन्सवर झाले. 15 प्रश्न हे GKवर असतात किंवा GS ज्याला आपण म्हणतो. त्यात हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे या टाईपमध्ये, स्पोर्ट्स, काही घडामोडी असतील नाही, करंट अफेअर वगैरे याच्यावरती येत असतात 15 प्रश्न. 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क. ठीक आहे, जसं सायन्सला 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क, 50 प्रश्न 100 मार्कला आहे ना आपला, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुढचं आहे तुमचं 10 प्रश्न जे असतात ते मॅथवरती असतात, गणित म्हणतो आपण त्याला. 10 प्रश्न म्हणजे मार्क 20 झाले तुमचे. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण किती प्रश्न बघितले बघा. 20 प्रश्न तुमचे सायन्सचे, 15 प्रश्न तुमचे GKचे, 10 प्रश्न तुमचे मॅथचे आणि 5 प्रश्न तुमचे रिझनिंगचे असतात. 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क तुमचे रिझनिंगचे असतात. ठीक आहे, लॉजिकल रिझनिंग ज्याला म्हणतात. ठीक आहे, बुद्धिमत्ता ज्याला मराठीत म्हणतो आपण, त्या टॉपिकवर असतात. याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अतिशय चांगले मार्क मिळू शकतात. फक्त एकच आहे, आर्मी GDला 1-2 निगेटिव्ह असतं. ठीक आहे, 2 प्रश्न चुकले तर एकाचे मार्क जे असतात ते वजा केले जातात. त्याच्यामुळे अभ्यास हा पर्टिक्युलर परफेक्ट करायचा आणि जे येतं तेच व्यवस्थित टिक मार्क करायचा. आपण GDचा जो काही पॅटर्न आहे तो व्यवस्थित पद्धतीने डिकोड करून आपण शिकवत असतो. साहजिकच आपल्या आत्तापर्यंत अनेक मुलं जे ते आर्मीमध्ये गेलेले आहेत, देश सेवेसाठी गेलेले आहेत, आणि ज्यांनाही वर्दीची आवड आहे त्या लोकांसाठी याच्यासारखं दुसरं पद नसतं. ठीक आहे, पोलीस भरती असेल किंवा आर्मी असेल, तुमच्या जे काही असेल स्टॅमिना, तुम्हाला जी काही इच्छा असेल, तुमचा जो काही अप्रोच असेल, तुम्ही याला तयारी करू शकतात. ठीक आहे, हा झाला पेपरचा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. 50 प्रश्न 100 मार्क. ठीक आहे, 20 प्रश्न 40 मार्काचे ते सायन्सला असतात, 15 प्रश्न GK म्हणजे 30 मार्क GKला असतात, आणि 10 प्रश्न गणित किंवा मॅथला असतात म्हणजे 20 मार्क, आणि 5 प्रश्न किंवा 10 मार्क जे असतात ते तुमचे रिझनिंगला असतात. असं 50 प्रश्न 100 मार्काचा पेपर असतो आर्मी GDसाठी. आता आपण फिजिकलकडे येऊया, म्हणजे शारीरिक चाचणी आर्मीला कशी असते. शारीरिक चाचणी आर्मीसाठी 100 मार्क असतात. या 100मध्ये 1 माईल रन असतं, 1 मैल रनिंग असते. ह्या रनिंगसाठी 60 मार्क असतात. 60 मार्काची तुम्हाला रनिंग आहे. 40 मार्क जे आहे ते 40 मार्क तुम्हाला फक्त पुलअपसाठी असतात. म्हणजे आर्मीला 2च इव्हेंट आहेत, 60 मार्क आणि 40 मार्क. ठीक आहे, ह्या 2 इव्हेंट एकदम एक्सटेंड केल्या तुम्हाला 100% यश भेटू शकतं. बरेच मुलं बरेच मेहनत घेतात आणि चांगले मार्क मिळून, चांगले ग्रेड मिळून आणि आपल्या पदावरती जातात. जे मी आत्तापर्यंत सांगितलं, एक पोलीस भरती असेल किंवा आर्मी असेल, हे वर्दीवाले पदं आहेत. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, समाजामध्ये या पदांचा एक वेगळाच रिस्पेक्ट आहे, एक जोश पाहिजे हे पदं मिळवण्यासाठी. आणि जर जोश तुमच्यात नक्की असेल तर गॅरंटीच सांगतो की तुम्ही पास होणार. तुम्हाला तुमच्या इथं येताना, आपल्याकडे येताना तुम्हाला फक्त काय घेऊन यायचं ते म्हणजे जिद्द घेऊन यायची. आपली टीम, मोटिवेशन अकॅडमीची टीम तुम्हाला पूर्णपणे घडवण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे, आपण जे तुम्हाला सांगितलं, फिजिकलसाठी आपण वेगळे ट्रेनर ठेवले आहेत, पेपरसाठी वेगवेगळे एक्सपर्ट लोक आहेत. त्यात काही आलं तर मी आहे, बिंदास कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन भेटेल. परंतु तुम्ही पण फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला वरतीचं अट्रॅक्शन आहे का, तुम्हाला स्टार आवडतात का, या पद्धतीने विचार करा. जर खरंच आवडत असेल, तुम्हाला लाईफमध्ये खरंच तुम्हाला वाटत असेल की अंगावरती वर्दी यावी आणि मला माझ्या लाईफमध्ये खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे, तर नक्कीच सांगतो तुम्ही याची तयारी करा. कुठलंही माहिती किंवा काही मदत लागली तर नक्कीच या, तुम्हाला आम्ही सर्व मदत करू. ठीक आहे, बरं. आतापर्यंत आपण बघितलं पोलीस भरती, दुसरं म्हणजे आर्मी भरती बघितली. आता आपण शेवटचा मुद्दा बघूया, तो म्हणजे सरळ सेवा भरती. सरळ सेवा भरती, याला सरळ सेवा का म्हणतात, कारण एकच पेपर असतो, डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. एकच पेपर असतो आणि डायरेक्ट जॉईनिंग असते, म्हणून याला सरळ सेवा म्हणतात. ह्या सरळ सेवेमध्ये अनेक परीक्षा येतात. तुमची तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असतील, शिपाई असेल, क्लरिकल असतात, अनेक एक्झाम असतात. पण ह्या सगळ्या एक्झाममध्ये एक कॉमन पॅटर्न आपल्याला आढळतो. ऑफकोर्स थोडाफार व्हेरी इकडे तिकडे होतो, थोडाफार बदल असतो, पण एक कॉमन सरळ सेवेसाठी जो एक्झामचा पॅटर्न आहे, अनेक जागेवर ज्या सरळ सेवेच्या क्लासेस चालतात किंवा आपल्याकडे जे काही बॅचेस चालतात, त्या बॅचेसमध्ये सरळ सेवा म्हणजे काय पॅटर्न असतो, काय शिकावं लागतं. तर सरळ सेवेचा नॉर्मल पॅटर्न असा आहे की 100 प्रश्न. ठीक आहे, 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 विभाग पाडले जातात. 25 प्रश्न इंग्लिश ग्रामरला असतात, 25 प्रश्न मराठी ग्रामरला असतात, 25 प्रश्न गणित व बुद्धिमत्तेला असतात, आणि 25 प्रश्न जे असतात ते GK किंवा GSला असतात. गणितला आपल्याकडे जी फॅकल्टी नाशिकमध्ये किंवा आजूबाजू कुठेही उपलब्ध नाही अशी टॉप लेवलचे एक्सपिरियन्स फॅकल्टी उपलब्ध आहे, म्हणून इंग्लिशचं तुम्हाला खूप चांगले मार्क भेटतात.
गणित बुद्धिमत्ता किंवा मराठी याला पण ऑफकोर्स आपण अनुभवी MPSC लेवलचा अभ्यास असणाऱ्या लोकांची फॅकल्टी उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला तिथेही खूप चांगले मार्क मिळायला मदत होते. साहजिकच आहे, तुमचं प्रिपरेशन जे ते उत्कृष्ट होते. सरळ सेवेची पण एक की आहे, की टू सक्सेस म्हणता येईल त्याला, ते म्हणजे 3 विषय तुमचे अतिशय उत्कृष्ट करा. गणित बुद्धिमत्ता, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर, हे 3 विषय जर तुम्ही अतिशय चांगल्या लेवलचे ठेवले तर तुम्हाला यश संपादन करणं अजिबात अवघड नाही. ठीक आहे, तुम्ही मेहनत घ्या, तुम्हाला सगळ्या प्रकारची साथ ही आमची असणार आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने ह्या परीक्षांचा पॅटर्न लक्षात घेतला, जर दिला, साधारणतः दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परीक्षा चालूच असतात, तर प्रिपरेशन जे तुमचं 6 ते 12 महिन्याचं प्रिपरेशन असतं, 6 ते 12 महिने जर तुम्ही चांगलं मन लावून प्रिपरेशन केलं तर तुम्हाला ह्या परीक्षांमध्ये यश संपादन करता येऊ शकतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या प्रायव्हेट सेक्टरचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट सेक्टर हे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं आहे तुम्हाला. ठीक आहे, एक चांगला जॉब, गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे समाजामध्ये त्याची रिस्पेक्ट काय आहे. आणि ऑफकोर्स आपल्या फॅमिलीपासून सगळ्यांचं जे काही ते बऱ्याच समस्या सुटतात. आपल्याला आपल्या लाईफमध्ये वाटतं आपण काहीतरी केलं. मग तुमच्यामध्ये जर खरंच जिद्द असेल, ठीक आहे, मेहनत घ्यायची तयारी असेल, तर तुम्हाला गॅरंटीड नक्कीच मदत करू. दिलेला जो काही नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात, किंवा तुम्ही गुगलवरती किंवा इथं कुठेही सर्च करून डायरेक्ट मोटिवेशन करिअर अकॅडमी सर्च करून तुम्ही डायरेक्ट तिथूनही कॉल करू शकतात. तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली जाईल. माझं एक स्वप्नच आहे की मुलांनी गव्हर्नमेंट जॉबला जावं, जास्तीत जास्त मुलांनी तयारी करावी आणि नाशिक सिटीमधून, नाशिक शहरामधून किंवा आजूबाजूच्या सिट्यांमधून किंवा आपल्या आजूबाजू जिल्ह्यांमधून मुलांनी खूप पुढे जावं, चांगलं यश प्राप्त करावं. या यशसाठी आमच्या मोटिवेशन अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही मलाही डायरेक्ट घेऊन भेटले, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या सगळ्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही इथं आहोत. ठीक आहे, थँक्यू.